नमस्कार मित्रांनो, आपला महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहोत। आपण सध्या आहे मी नवगण राजुरी रेल्वे स्थानक या ठिकाणी पाहू शकतो। आपण मागच्या व्हिडिओमध्ये आलो तेव्हा समोर जी बिल्डिंग आहे तिथं स्लॅब भरणं चालू होतं मित्रांनो। आता जर बघितलं तर समोर पाहू शकतो आपण स्टेशनचं बऱ्यापैकी काम पण झालेलं आहे। आणि या ठिकाणी जर बघितलं तर प्लॅटफॉर्मच्या ज्या भिंत असतात त्या या ठिकाणी बनणं बी चालू आहे। मित्रांनो, जर बघितलं तर एकदम बऱ्यापैकी या ठिकाणी काम चालू आहे वेगाने। जर आपण या ठिकाणी जर बघितलं मित्रांनो, हा आहे या ठिकाणचं जे पाहतो आपण स्टेशन साईडचा आहे हा प्लॅटफॉर्म आहे मित्रांनो। या ठिकाणी एक प्लॅटफॉर्म बनवण्यात येणार आहे आणि हा स्ट्रेट मार्ग आहे मित्रांनो। समोर आपण पाहतोय एमटी, या ठिकाणी जी ट्रेन येणार आहे ती एकदम स्ट्रेट निघून जाणार आहे मित्रांनो। म्हणजे ह्या ठिकाणच्या ट्रेनला स्टॉप नाही घ्यायचा, तर इथून असं स्ट्रेट निघून जाणार आहे। आणि ह्या साईडला जर बघितलं आपण तर सध्या काम चालू ज्या साईडला आहे त्या साईडला हे रेल्वेचा प्लॅटफॉर्म होणार आहे। मित्रांनो, लवकरच नवगण राजुरी रेल्वे स्थानकाचं काम पूर्ण होऊन या ठिकाणी ट्रेन येणार आहे। आणि या ठिकाणी समोर जर बघितलं तर आपण पल्याडल्या साईडने आता ह्याच्यावरती खडी हातरून स्लीपर टाकून पॅनल टाकणार आहेत आणि त्या ठिकाणाहून ट्रेन धावणार आहे। तोपर्यंत ह्या रेल्वे स्टेशनचं काम पूर्ण होणार आहे मित्रांनो। 1-2 महिने तरी ह्या कामाला अजून टाईम लागणार आहे। पूर्ण रेल्वे स्टेशन म्हणजे पूर्ण काम पूर्ण होण्यासाठी 1 ते 1.5 महिना तरी लागू शकणार आहे मित्रांनो। मित्रांनो, या साईटचे जे कन्स्ट्रक्शन काम असतील ते अतिशय वेगाने या ठिकाणी चालू आहे। जे बीडमधील जे कॉन्ट्रॅक्टर असतील, छोटे मोठे बिल्डर्स असतील, कॉन्ट्रॅक्टर असतील, हे त्यांना हे काम देऊन या ठिकाणी काम देण्यात आलेले आहे। या ठिकाणी जर पाहू शकतो हे जे वर्कर्स काम करतात मित्रांनो, हे मिस्त्री वगैरे ते सगळे बीडचे आहेत। जे बीडचं जे आपले बिल्डिंग बनवणारे जे मिस्त्री असतात त्यांना हे काम दिलेलं आहे मित्रांनो। कारण की रेल्वेचं काम अतिशय वेगाने व्हावं, याच्यासाठी स्पीड यावं कामाला, त्यासाठी हे काम प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टरांना पण देण्यात आलेलं आहे। अतिशय जमिनीच्या उंचावरती ही भराई टाकण्यात आली आहे। जमिनीपासून जर बघितलं मित्रांनो, कमीत कमी 30 ते 35 फूट अंतरावरती हे ट्रॅक आहे मित्रांनो, हे रेल्वे मार्ग आहे। आणि हे समोर जे पाहतोय मित्रांनो, हा बीडच्या दिशेने जाणारा ट्रॅक आहे मित्रांनो। जवळपास आता इथून जर बघितलं समोर तर एक अर्धा ते 1 किलोमीटर अंतरावरती बीडपासून पूर्ण ट्रॅक टाकण्यात आलेली आहे। बीडच्या रेल्वे स्थानकापासून ते इथपर्यंत पूर्ण ट्रॅक टाकण्यात आलेली आहे। थोडंसं अर्धा किलोमीटरचा किंवा काही मीटरचा अंतर या ठिकाणी पुढं आहे मित्रांनो। काकडहिरा जे गाव आहे, काकडहिरा आणि रेल्वे स्टेशन ह्याच्या मध्यभागी एक थोडासा गॅप आहे मित्रांनो, त्याचं पण काम
प्रगतीपथावर चालू आहे आणि जवळपास 90% काम त्याचं पण पूर्ण झालेलं आहे. ते पण लवकर ट्रॅक टाकण्यात येणार आहे त्या ठिकाणी बी. आणि हे डिफरन्स आहे मित्रांनो, कमीत कमी 4 किलोमीटरचा डिफरन्स आहे. 4 किलोमीटरमध्येच फक्त बीड आणि अहमदनगरची कनेक्टिव्हिटी 4 किलोमीटरमध्येच राहिलेली आहे. 4 किलोमीटरचं काम लवकरच पूर्ण होऊन या ठिकाणी ट्रेन धावणार आहे मित्रांनो. आपण ही समोर जी बघतो ही लाईन आहे, ही स्ट्रेट लाईन आहे मित्रांनो. ज्या टायमिंगला माल वाहतूक गाडी असेल किंवा छोटे मोठे स्टेशन न घेणारी गाडी, या ट्रॅकवरून डायरेक्ट ट्रेन धावणार आहे अतिशय स्पीडमध्ये. आणि एक्सप्रेस ज्या गाड्या असतात या ट्रॅकवरून धावणार आहेत. आणि ही समोरची आपण जी ट्रॅक पाहतो इकडची, या ठिकाणी हे जे भराव पाहतो आहे ह्याच्यावरती मित्रांनो स्टेशनची म्हणजे ज्या स्टॉपवाल्या लोकल ट्रेन असतात या ठिकाणी थांबतील मित्रांनो. म्हणजे ह्याच्या मी इथं म्हणजे आपण कोणाला विचारलं नाही आहे, पण एक अंदाज मी काढवलं आहे. आणि तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, कमेंट्समध्ये नक्कीच मला सांगू शकताय की ह्या ठिकाणी कशा पद्धतीने म्हणजे स्टेशनचं काम चालू आहे ते. या ठिकाणचे जे कर्मचारी मित्रांनो, एक इंजिनियर्स असतील किंवा कॉन्ट्रॅक्टर असतील, तर या ठिकाणी अवेलेबल आहेत सध्या. आणि त्यांच्याशी चर्चा करणार आहे मी. आणि जे समोर जी काय आता समज कामाची दिशा असेल ती काय असेल आणि किती दिवसामध्ये काम पूर्ण होणार आहे हे आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहे. आणि लवकरच त्यांच्यासोबत काय चर्चा झाली, त्यांनी काय इन्फॉर्मेशन दिली, ती इन्फॉर्मेशन आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं काम आपण करणार आहोत मित्रांनो. अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा मित्रांनो. हे होतं नवगण राजुरी येथील रेल्वे स्थानक. तर अतिशय वेगाने या ठिकाणी काम चालू आहे आणि लवकरच हे काम पूर्ण होणार आहे मित्रांनो, थोड्याच दिवसामध्ये. आणि लवकरच आपल्या बीडला ट्रेन धावणार आहे मित्रांनो. बीडच्या अवघ्या 14-15 किलोमीटरवरती ऑलरेडी ट्रेन येऊन रिटर्न गेलेली आहे मित्रांनो. म्हणजे रेल्वेचं इंजिन ट्रॅक घेऊन लवकरच ती ट्रेन बीडमध्ये दाखल होणार आहे. धन्यवाद.